नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. जे आपली सिरीज आहे पोलीस भरती प्रश्नसंच सराव प्रश्नसंच याचा भाग 5वा आज आपण कंटिन्यू करूयात. आज देखील या 5व्या भागामध्ये देखील एकूण 30 प्रश्न आहेत, जे की भूगोल, इतिहास, सामान्य विज्ञान, राज्यघटना, अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी या 6 विषयाचे प्रत्येकी 5-5 प्रश्न आज देखील मी कव्हर केला आहे आणि त्याची संबंधित जे काही इतर माहिती आहे ते देखील सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करू शकता. अनुभव स्टडी विथ NTS या चॅनलवरती मी नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आणि PDF शेअर करत असतो. तर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. चला आपण बघूयात भाग 5. यापूर्वी 4 भाग अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघू शकता. विषयापासून सुरुवात करूयात. भूगोलाचे प्रश्न बघूयात आपण कोणते कोणते आहेत. दिहांग, दिफू या खिंडी कोणत्या राज्यामध्ये आहेत? या 2 खिंडी आहेत, दिहांग, दिफू. कोणत्या राज्यामध्ये आहेत या खिंडी? ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान, ज्याला आपण ताडोबा अंधारी म्हणतो. ओके. जंगलांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे ज्याला जंगलांचा जिल्हा असे म्हणतात? वारणा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? वारणा नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते? त्यानंतर सावित्री नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे? सावित्री नदीच्या मुखाशी खाडी कोणती आहे? तर असे आपले भूगोलाचे प्रश्न आहेत. बघूयात उत्तरे. दिहांग, दिफू, त्यानंतर लिखापाणी आणि बोमडिला. ओके. या सर्व चारीचे चारी खिंडी आहेत आपल्या अरुणाचल प्रदेशमध्ये. तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. दिहांग, दिफू, त्यानंतर लिखापाणी आणि बोमडिला. मी तुम्हाला नकाशामध्ये दाखवतो. हा आपला संपूर्ण भारताचा नकाशा आहे. या ठिकाणी हा उत्तर पूर्वी राज्य. ओके. त्यानंतर याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आहे. ओके. अरुणाचल प्रदेश. आणि या ठिकाणी जर दाखवलं गेलं तर जे खिंडी होती, ओके, पहिल्यांदा आहे या ठिकाणी दिहांग खिंड. ओके. दिहांग खिंड या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे, मी तुम्हाला दाखवायला सोपं करतो, या ठिकाणी आहे दिहांग खिंड. त्यानंतर त्याच्या खाली आहे दिफू खिंड. त्यानंतर त्याच्या खाली आहे या ठिकाणी लिखापाणी खिंड, जे आपले म्यानमार आणि अरुणाचल प्रदेश यांना जोडतं. ओके. या ठिकाणी लिखापाणी आहे. DDL लक्षात ठेवा. या ठिकाणी DDL जे चित्रपट आहे तसं DDL म्हणजेच दिहांग, दिफू, आणि या ठिकाणी आहे लिखापाणी, आणि या ठिकाणी आहे भूतानच्या या ठिकाणी बोमडिला खिंड. बोमडिला हे आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. हे 4 खिंडी लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि या ठिकाणी आणखी 2 खिंडी सांगतो. सिक्कीममध्ये 2 खिंडी आहेत. एक आहे नथुला आणि त्यानंतर आहे जेलेपला. नथुला आणि जेलेपला हे दोन्ही पण खिंडी आहेत आपल्या सिक्कीम राज्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे आहे चंद्रपूरमध्ये. चंद्रपूर. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प देखील आहे, जे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. ओके. ताडोबा अभयारण्य किंवा ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. हे पण लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील पहिले आहे. त्यानंतर जंगलांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? जंगलांचा जिल्हा हे आहे गडचिरोली. गडचिरोली या जिल्ह्याला म्हणतात जंगलांचा जिल्हा. आणि गडचिरोलीमध्ये टिपागड आहे. त्यानंतर भामरागड आहे. ओके. भामरागड या महत्त्वाच्या टेकड्या किंवा डोंगररांगा आहेत. भामरागड हा तालुका देखील गडचिरोलीमध्ये आहे, जो सर्वात पूर्वेकडे आहे. महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये सर्वात पूर्वेकडे तालुका कोणता? तर भामरागड. आणि गडचिरोलीमधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? गडचिरोलीमध्ये सर्वात उंच शिखर हे आहे गडलगट्टा. ओके. हे आहे गडचिरोलीमध्ये सर्वात उंच पर्वत शिखर. त्यानंतर वारणा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? वारणा ही आपली कृष्णा नदीची उपनदी. कृष्णा या नदीची उपनदी आहे वारणा. ओके. उपनदी आपल्याला माहीत आहेत की जर मेन नदी असेल, ओके, जी नदी मुख्य नदीमध्ये पाणी वाढवत असेल किंवा पाणी आणून टाकत असेल त्याला म्हणायचं उपनदी. ओके. त्याला उपनदी म्हणतात. पाणी टाकत असेल किंवा पाण्याचा साठा वाढवत असेल तर मुख्य नदीचं. जर या मुख्य नदीचं पाणी जर विभागत असेल, ओके, 2 भागामध्ये विभागत असेल तर त्याला म्हणतात वितरिका.
दोन्हीमध्ये फरक सांगतो आहे. तुम्हाला शब्द ऐकायला मिळत असेल, पाहायला मिळत असेल, वितरिका आणि उपनदी. ओके, उपनदी म्हणजे पाणी टाकत राहतं मुख्य नदीमध्ये, आणि मुख्य नदीचे दोन भाग म्हणजे पाणी वाटतं, त्याला म्हणतात वितरिका. उदाहरणार्थ बघा, वितरिका कोणती आहे? हुगळी आहे. हुगळी ही गंगा नदीची वितरिका आहे, सर्वात मोठी. ओके, उपनदी नाही. ओके, हुगळी ही गंगा नदीची उपनदी नाही, तर वितरिका आहे. त्यानंतर सावित्री. सावित्री नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे? ही आहे बाणकोटची खाडी. बाणकोट. ओके, सावित्री नदीच्या मुखाशी. आणि सावित्री नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाहते का? तर यस, रायगड आणि रत्नागिरी. तुटलेला होता आणि बरेच नुकसान देखील झालेलं होतं. ओके, तर सावित्री नदीच्या मुखाशी खाडी आहे बाणकोटची खाडी, ज्याला आपण रायगड आणि रत्नागिरीच्या दरम्यान असणारी खाडी असं देखील म्हणू शकतो, किंवा ही नदी देखील रायगड रत्नागिरीच्या सीमेवरून वाहते. त्यानंतर ओके, हे आहेत आपले भूगोलाचे प्रश्न. चला आपण इतिहासाचे प्रश्न बघूयात आता. हिंदी साहित्याचा सुवर्णयुग अशा कोणत्या सम्राटाच्या काळाला म्हणतात? भारतातील कोणते सम्राट आपल्याला माहीत आहेत? अकबर आहे, त्यानंतर शहाजहान आहे, जहांगीर आहे. तर हिंदी साहित्याचा सुवर्णयुग म्हणून कोणत्या सम्राटाच्या काळाला ओळखतात? लोकमान्य टिळकाने कोणाला महाराष्ट्राची सरोजिनी असे म्हटले? महाराष्ट्राची सरोजिनी असे लोकमान्य टिळकाने कोणाला म्हटलेलं आहे? फाळणीचे गुन्हेगार हे पुस्तक कोणाचे आहे? फाळणीचे गुन्हेगार. त्यानंतर माझ्या मृतदेहावरून भारताची फाळणी करावी लागेल असे कोणी म्हटले? माझ्या मृतदेहावरून भारताची फाळणी करावी लागेल, म्हणजेच भारताच्या फाळणीला यांचा विरोध होता. ही फाळणी 1905ची नाही बरं का, ही फाळणी आहे भारताची फाळणी, भारत पाकिस्तानची फाळणी 1947ची. त्यानंतर आझाद हिंद फौजेतील गांधी ब्रिगेडचे प्रमुख कोण होते? गांधी ब्रिगेडचे प्रमुख कोण होते? तर असे आपले प्रश्न आहेत. चला उत्तरे बघूयात आता. हिंदी साहित्याचा सुवर्ण युग म्हणतो आपण सम्राट अकबराचा काळ. अकबर त्याच्या काळाला म्हणतो आपण हिंदी साहित्याचा सुवर्णयुग. आणि जहांगीरच्या काळाला काय म्हणतो आपण? हिंदी चित्रकलेचं सुवर्णयुग. या ठिकाणी साहित्यकला आणि चित्रकला. ओके, चित्रकलेचा सुवर्णयुग आहे जहांगीर, साहित्य आहे अकबर, आणि हिंदी आणि हिंदुस्थानच्या स्थापत्यकला. ओके, स्थापत्यकलेचा सुवर्णयुग कशाला म्हणतो आपण? शहाजहान. म्हणजे ज्यांनी ज्या ह्याच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं आहे त्याला शहाजहानच्या काळामध्ये मोठमोठे जे आपले बिल्डिंग आहेत ओके ते बनलेले आहेत, उदाहरणार्थ ताजमहाल वगैरे, लाल किल्ला वगैरे. त्यानंतर लोकमान्य टिळकाने कोणाला म्हटलं महाराष्ट्राची सरोजिनी? हे म्हटलं आहे अवंतिकाबाई गोखले यांना. अवंतिकाबाई गोखले महाराष्ट्राचे आहेत, अवंतिकाबाई गोखले. ओके. त्यानंतर फाळणीचे गुन्हेगार हे पुस्तक आहे राम मनोहर लोहिया यांचं. राम मनोहर लोहिया, फाळणीचे गुन्हेगार. त्यानंतर माझ्या मृतदेहावरून भारताची फाळणी करावी लागेल असं म्हटलं महात्मा गांधी यांनी. आपल्याला माहीत आहे महात्मा गांधींचा फाळणीला विरोध होता आणि ज्यावेळेस भारत स्वतंत्र होत होता त्यावेळेस देखील ते दिल्लीमध्ये नव्हते. ओके, तर ते नौखाली या ठिकाणी होते. हिंदू मुस्लिम दंगे होत होते त्या ठिकाणी, ते कमी करण्यासाठी त्यांनी नौखाली या ठिकाणी होते बंगालमध्ये. त्यानंतर आझाद हिंद फौजेतील गांधी ब्रिगेडचे प्रमुख कोण होते? हे होते कर्नल इनायत कियानी. इनायत कियानी गांधी ब्रिगेडचे प्रमुख आहेत. ओके, आझाद हिंद फौजेतील. आणि आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली होती? रासबिहारी बोस आणि सुभाषचंद्र बोस. त्यानंतर 1943मध्ये. ओके, 1943. तर असे आपले इतिहासाचे प्रश्न आहेत. त्यानंतर राज्यघटना बघूयात आता. संसदेतील दोन्ही सभागृहांचे सदस्य कितव्या अनुसूचीनुसार शपथ घेतात? म्हणजेच इथं विचारलेले आहेत संसदेतील दोन्ही सभागृह म्हणजेच सर्व खासदार कोणत्या कलमानुसार कोणत्या अनुसूचीनुसार शपथ घेतात? भारतीय राज्यघटनेत आयोगाचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? म्हणजेच उदाहरणार्थ MPSCचे अध्यक्ष. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात?
त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कितव्या भागामध्ये कार्यालयीन भाषा विषयक तरतुदी आहेत? भाषा याविषयी कितवं भाग आहे? त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील मसुदा समितीची स्थापना कधी झाली? आपल्याला माहिती आहे मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परंतु मसुदा समितीची स्थापना कधी झालेली आहे? हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे पेपरला. तर असे आपले राज्यघटनेचे प्रश्न आहेत. बघूयात उत्तरे. तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करत जावा, तसंच आणि शेजारी दिलेला बेल कोणते क्लिक नक्की करा. चला तर बघूयात आपण संसदेतील दोन्ही सभागृहाचे जे सदस्य आहेत त्यांनी शपथ घेतात 3ऱ्या अनुसूचीनुसार. आपल्याला माहीत आहे भारतीय राज्यघटनेमध्ये किती अनुसूच्या आहेत? सध्या एकूण 12 अनुसूच्या आहेत. ओके, पूर्वी किती होते? संविधान स्वीकारताना 8 होते. 4 अनुसूची वाढलेल्या आहेत. तर 3री अनुसूची आहे शपथ याशी संबंधित, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय राज्यघटनेत राष्ट्रीय आणीबाणीविषयक कलम किती आहे? कलम 352. भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीविषयक 3 कलम लक्षात ठेवा. कलम 352, 356, 360. कलम 352 सांगतं राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 सांगतं घटक राज्य आणीबाणी, ज्याला राष्ट्रपती राजवट म्हणतो आपण, आणि कलम 360 आहे वित्तीय आणीबाणी किंवा आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी आत्तापर्यंत भारतामध्ये एकदाही लागू केलेलं नाही. ओके, हे लक्षात ठेवा. आणि राष्ट्रीय आणीबाणी आत्तापर्यंत 3 वेळेस लागू केलेलं आहे. 3 वेळेस, 1962, त्यानंतर 1971, 1971-72मध्ये, त्यानंतर 1975मध्ये. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? हे राज्यपालाकडे देतात. राज्य लोकसेवा आयोगांची नियुक्ती कोण करतात? निवड कोण करतात? राज्यपालच करतात. परंतु इथे लक्षात ठेवा, निवड आणि राजीनामा हे राज्यपालाशी संबंधित आहेत. परंतु राज्य लोकसेवा आयोगाला पदावरून दूर करायचं असेल, म्हणजे ते काम करण्यास असमर्थ आहेत या कारणावरून पदावरून दूर करायचं असेल तर अधिकार राज्यपालांना नाही, ते आहे राष्ट्रपतींना. ओके, लक्षात ठेवा या ठिकाणी. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाला नियुक्ती आणि राजीनामा कोण करतं? राज्यपाल. ओके, राज्यपाल. आणि पदावरून दूर करायचं असेल की गैरवर्तनावरून पदावरून दूर करायचं असेल तर ते अधिकार आहेत राष्ट्रपतींना. सध्या MPSCचे अध्यक्ष कोण आहेत? कोण आहे सध्या MPSCचे अध्यक्ष? हे आहेत सतीश गवई. ओके, सतीश गवई. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कितव्या भागामध्ये कार्यालयीन भाषाविषयक तरतुदी आहेत? हे आहेत भाग 17. 17 भागामध्ये आहेत. भाग 17 सांगतं कार्यालयीन भाषा किंवा राजभाषा. आणि भाषाविषयक अनुसूची कितवी आहे? अनुसूची तर ही 8वी अनुसूची. 8व्या अनुसूचीमध्ये सध्या एकूण 22 भाषांचा समावेश आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील मसुदा समिती याची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947ला. 29 ऑगस्ट 1947ला स्थापना आहे. ओके, स्थापना महत्त्वाचं आहे, डेट विचारतात खूप वेळेस. आणि याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर असे आपले राज्यघटनेचे प्रश्न आहेत. स्ट्रॅटेजिक आणि अर्थशास्त्र बघूयात आपण आता. भारतीय अन्न महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ज्याला आपण FCI म्हणतो, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. याची स्थापना कोणत्या वर्षीची आहे? आणखीन एक संबंधित संस्था आहे ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. त्यानंतर भारतीय पोषण संस्था, ज्याला आपण नॅशनल न्यूट्रिशन इन्स्टिट्यूट म्हणतो, NNI. तर याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय पोषण संस्था कोणत्या ठिकाणी आहे? रशियाची राजधानी कोणती आहे? रशियाची राजधानी. त्यानंतर लाल क्रांती कशाशी संबंधित आहे? रेड रिव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? तर असे आपले प्रश्न आहेत. बघूयात उत्तरे. FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ओके, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली होती 1965मध्ये, 1965 फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्यानंतर FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन याचं मुख्यालय रोममध्ये आहे. रोम आहे इटलीमध्ये. इटलीची राजधानी आहे रोम. रोम कोणत्या नदीच्या काठी आहे? तर यस, टायबर नदीच्या काठी, टायबर. आणि रोममध्ये आणखीन कशाचं मुख्यालय आहे का? तर हो, FPO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन झालं. तर
FPO ओके, म्हणजेच फूड प्रोग्राम ऑर्गनायझेशन काहीतरी आहे ओके. म्हणजे मराठीमध्ये सांगतो, जागतिक अन्न कार्यक्रम ओके, वर्ल्ड फूड प्रोग्राम ओके, वर्ल्ड फूड प्रोग्राम WFP, वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि FAO याचं मुख्यालय आहे आपल्या रोममध्ये. येस, चला पुढे बघूयात. भारतीय पोषण संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर ही आहे हैदराबादमध्ये. हैदराबाद कोणत्या नदीच्या काठी आहे का? तर हो, कोणती? मुशी नदीच्या काठी आहे. तेलंगणाची राजधानी आहे. मॉस्को ओके, मॉस्को आहे रशियाची राजधानी. आणि त्यानंतर लाल क्रांती कशाच्या संबंधित आहे? हे आहे मांस ओके, मटण म्हणजे मांस आणि टोमॅटो, दोन्ही पण कलरमध्ये लाल आहेत ओके, हे लक्षात ठेवा. मांस आणि टोमॅटो म्हणून आपण लाल क्रांती लक्षात ठेवा. लाल क्रांती, जे सर्व क्रांती आहे त्याच्या संबंधित एक व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहे, तो देखील व्हिडिओ तुम्ही बघू शकता नक्की. आणि रशिया या ठिकाणी, रशियाचे पंतप्रधान कोण आहेत सध्या? मिखाईल मिष्टुटिन. आणि राष्ट्रपती कोण आहेत? राष्ट्रपती महत्त्वाचे आहेत, हे आहेत व्लादिमीर पुतिन राष्ट्राध्यक्ष आहेत आणि पंतप्रधान आहेत मिखाईल मिष्टुटिन ओके. हे जास्त गाजत असतात, व्लादिमीर पुतिन. तर असे आपले प्रश्न आहेत. त्यानंतर सामान्य विज्ञानाचे प्रश्न बघूयात. हिरवे काच बनवण्यासाठी कोणते ऑक्साईड वापरतात? हिरवे काच बनवण्यासाठी विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू असतो? विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू आहे? त्यानंतर विमानाच्या टायरमध्ये कोणता वायू असतो? विमानाच्या टायरमध्ये कोणता वायू असतो? निश्चित आकार नसणारा स्थायू कोणता आहे? स्थायू आहे परंतु निश्चित आकार नसणारा. आणि उसाच्या चिपाडाला काय म्हणतात? उसाचे चिपाड ओके. तर असे आपले प्रश्न आहेत विज्ञानाच्या. बघत उत्तरे. हिरवे काच बनवण्यासाठी कोणते ऑक्साईड वापरतात? हे आहे फेरस ऑक्साईड. फेरस ऑक्साईड आहे हिरवे काच बनवण्यासाठी. विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू असतो? हा असतो आर्गॉन. त्याला आपण एअर म्हणतो. आर्गॉन वायू असतो विजेच्या बल्बमध्ये. त्यानंतर विमानाच्या टायरमध्ये कोणता वायू असतो? हा आहे सर्वात हलका वायू म्हणजे हेलियम. हेलियम वायू आहे आपल्या विमानाच्या टायरमध्ये. त्यानंतर निश्चित आकार नसणारा स्थायू आहे स्टार्च ओके. उसाच्या चिपाटाला म्हणतात बगास. इथे लिहितो बगास असे म्हणतात त्याला, किंवा बगॅस. ते हे आहेत उसाच्या चिपाटाला म्हणतात. त्यानंतर बघूयात आता चालू घडामोडीचे प्रश्न बघूयात आता. त्सुनामी रेडीचा दर्जा मिळणारे भारतीय आणि हे दोन्ही पण आहेत ओडिशामध्ये, व्यंकटरायपूर आणि नवलियाशाही. आणि व्यंकटरायपूर नवलियाशाही, जर सुनामी येणार असेल तर या ठिकाणी पूर सूचनेच्या रूपाने तयार करण्यात येतं या दोन शहरांना. हे ॲक्च्युअली दोन आपल्या ओडिसामध्ये आहेत ओके. तर हे दिलं कुणी यांना दर्जा? असा दर्जा कुणी दिला यांना त्सुनामी रेडीचा? युनेस्कोद्वारे, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, युनेस्कोनं दिलेलं आहे. IOC द्वारे, IOC इंटरनॅशनल ओशनोग्राफी कमिशन ओके. कोणाच्या अंडर येतं? युनेस्कोच्या. तर यांनी दिलेला आहे त्सुनामी रेडीचा दर्जा. त्यानंतर जागतिक वारसा स्थळामध्ये 2020मधील भारताकडून नामनिर्देशित करण्यात आलेली शहरे कोणती आहेत? यांना अजून मिळालेलं नाही ओके. लक्षात ठेवा, जागतिक वारसा स्थळ म्हणून मिळालेलं नाही, परंतु भारताकडून त्यांना नॉमिनेट केलेलं आहे. हे आहेत धौलावीरा, जे की गुजरातमध्ये आहे. धौलावीरा आणि डेक्कन सल्तनत, म्हणजेच ते दक्कनेकडील जे सुलतान होते ओके, त्यांनी निर्माण केलेली इमारती. उदाहरणार्थ ओके, चारमिनारची बिल्डिंग आहे. त्यानंतर जे बहामनी राज्यामध्ये जे निर्माण केलं होतं चारमिनार, जे काही आहेत गोलघुमट आहे, हे सर्व डेक्कन सल्तनतमध्ये मोडतात. तर ह्या सर्वांना मिळून आणि धौलावीरा जे गुजरातमध्ये आहे.
तर यांना नामनिर्देशित केलेलं आहे भारताकडून जागतिक वारसा स्थळावा मिळावा म्हणून. तर अजून मिळालं नाही, मिळतं का नाही बघूयात आता. त्यानंतर कनेक्टिंग कम्युनिकेटिंग चेंजिंग हे पुस्तक कोणाच्या कार्यावर आधारित आहे? कनेक्टिंग कम्युनिकेटिंग चेंजिंग हे आहे एम व्यंकय्या नायडू. एम व्यंकय्या नायडू यांनी आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा 3 वर्ष पूर्ण केले आहेत. त्यानिमित्ताने हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि याचं प्रकाशन कोणी केलं? राजनाथ सिंग आणि प्रकाश जावडेकर यांनी. राजनाथ सिंग आणि प्रकाश जावडेकर. त्यानंतर FSSAI फूड अँड स्टँडर्ड सिक्युरिटी अथॉरिटी ऑफ इंडिया. तर याचे नुसार FSSAI नुसार शाळा महाविद्यालयांच्या किती अंतरावर जंक फूड विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे? ओके, जंक फूड विक्रीवर बंदी आहे. तर हे आहे 50 मीटर अंतरावरती. 50 मीटर. सेबीच्या म्युच्युअल फंडसाठीच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण आहेत? हे आहेत उषा थोरात समिती. उषा थोरात सेबीच्या म्युच्युअल फंडसाठीच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष. आणि सेबीची स्थापना कधी झाली होती? 1988 मध्ये. त्याला वैधानिक दर्जा मिळाला 1992 मध्ये. मुख्यालय आहे मुंबईमध्ये. आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत? अजय त्यागी. ओके, हे आहेत अध्यक्ष. तर अशा आपले. तर या ठिकाणी मी व्हिडिओ थांबवतो मित्रांनो. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. चला तर मग पुढे भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी.